नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्रेनबत्ती चॅनलच्या नव्या कोऱ्या खोपडीचा श्राप या सिरीज मध्ये. एपिसोड 3च्या शेवटी राहुलच्या मागे दिसलेले 2 लाल डोळे फक्त खोपडीचे नव्हते. आज एपिसोड 4 मध्ये तो त्याला भेटणार आहे. तो म्हणजे राख्या साधूचा आत्मा. एक असा आत्मा जो 200 वर्षांनंतरही जिवंत आहे. होय, 200 वर्षांनंतरही. आणि जो स्वतःच अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी कोणालाही वापरू शकतो. राहुल श्वास रोखून उभा. त्याच्यासमोर अंधार आणि 2 लाल जळणारे डोळे. जमिनीवर ओढत चालणारे पायांचे आवाज. राहुल टॉर्च ऑन करतो. टॉर्च पहिल्या क्षणी चमकतो आणि बंद होतो. अचानक एक थंड श्वास त्याच्या मानेला स्पर्शतो. आवाज, तू माझा शेवटचा भाग जागवला. घरातील सर्व वस्तू भिंतीवर आपटतात. काच फुटते. दरवाजे बंद होतात. राहुल पळण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचे पाय जमिनीला चिकटतात. हळू सावली पुढे येते. राहुलचं हृदय जोरात धडधड करतंय. त्या सावलीचं रूप, अंगावर राख, चेहऱ्यावर रक्तासारखा लाल रंग, डोळे जळत्या अंगारासारखे, हातात जुना मंत्राचा दंड, पाठमोरा, पण हवा त्याच्या भोवती फिरते. तो समोर वळतो. आवाज कडकडणारा, मी दफन झालो, पण शरीर पूर्ण मिळालं नाही. म्हणून मृत्यू पूर्ण झालेला नाही. राहुल थरथरत विचारतोय, तुला माझ्याकडून काय हवं आहे? साधू पुढे येतो. मी जिथं थांबवला गेलो तिथून मला मुक्त कर. अचानक खोली तापते. खोपडी आपोआप हवेत तरंगते. साधू ओरडतो, तू माझं काम पूर्ण कर. नाही तर मी तुझा जीव घेईल. त्याचा हात लांब होतो, जणू सावलीचा. तो राहुलच्या गळ्यावर येतोय. राहुल श्वास घेऊ शकत नाही. डोळे पांढरे पडतात. खोपडी ओरडते, थांब. त्याला अजून तयार करायचं आहे. हवेत जोराचा आवाज. साधू गायब. राहुल जमिनीवर कोसळतो. खोपडी आता पूर्ण शक्तीनं बोलते. ती सांगते, राख्या साधू एक शक्तिशाली तांत्रिक होता. त्याने मृत्यूपूर्वी स्वतःचा आत्मा अर्ध्या देहात
आणि अर्ध्या मंत्रात अडकवला. म्हणून त्याचा मृत्यू पूर्ण झाला नाही. खोपडी पुढे सांगते, तो आत्मा मुक्त होण्यासाठी त्याला त्याच्या देहाचे सर्व भाग एकत्र हवे आहेत. राहुल, म्हणजे मी त्याचं पूर्ण शरीर त्याला द्यायचं? खोपडी शांत स्वरात, हो, पण शेवटचा भाग तू विचार करतोयस तसा शरीराबाहेर नाही, तर तो तुझ्यात आहे. राहुल, माझ्यात? खोपडी, तुझ्या जन्माच्या वेळी साधूचा शेवटचा श्वास तुझ्यात प्रवेशला होता, म्हणून तू त्याच्याशी जोडलेला आहेस. त्याला आता कळतं, तो फक्त सामान्य मुलगा नाहीये, तो साधूच्या आत्म्याचा कंटेनर आहे. रात्री 12:33 घर आपोआप लाल प्रकाशानं भरतंय. हवा जळते, भिंत तुटते, राख्या साधू परत येतो. यावेळी पूर्ण रूपात तो मोठ्या आवाजात मंत्र म्हणतो, स्वाहा स्वाहा. अपूर्ण देह पूर्ण होऊ दे, अपूर्ण देह पूर्ण होऊ दे. हाडांचे तुकडे साधूच्या दिशेने उडतात, ते त्याच्या शरीराला चिकटू लागतात. राहुल घाबरतो, नाही नाही, हे थांब थांब. खोपडी ओरडते, आता थांबवणं शक्य नाही, तो देह येणारच आहे. साधू राहुलकडे बघतो, शेवटचा भाग तुझ्यातच आहे, तो मला दे. अचानक राहुलच्या छातीमधून धुरासारखी ऊर्जा बाहेर पडू लागते. राहुल वेदनेने ओरडतो. खोपडी अचानक तेजाने चमकते. साधू, तो भाग मी देणार नाही. खोपडी साधूच्या दिशेने उडते. दोघांमध्ये प्रचंड प्रकाशाचा स्फोट. राहुल खाली पडतो, डोळे मिटतात, अंधार. जागा झाल्यावर राहुल घराबाहेर पडतो. त्याच्या हातात खोपडी नाही, हाडेही नाही, साधू नाही. आकाशात धुराचे मोठं वलय, जमिनीवर जळलेल्या वर्तुळाची चिन्ह. राहुल हळू आवाजात म्हणतोय, तो मुक्त झाला का? तेवढ्यात त्याच्या मागून आवाज, नाही, अजून एक भाग बाकी आहे.